Krishna
राम कृष्ण हरी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा बहु सुकृता जोडी म्हणून
सुखाचे आगर पावर तुमा देवी तो हा विठ्ठल रवा, तो हा माधव रवा, तो हा माधव रवा, तो हा माधव रवा. हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. एकी केली हातो फळी एकेली हातो भळी एकी केली हातो फळी एक केली हातो भळी छाया बळी पावले छाया बळी पावले आया बळी पावले आया बळी पावले आया बळी पावले आया बळी पावले. आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आकुतेने करुणा आकुतेने करुणा वाकुतेने करुणा वाकुतेने करुणा वाकुतेने करुणा वाकुतेने करुणा. आवटणी केला काळ पावतरी केला आवटणी केला काळ पावनी केला दयाबळ होते ते दयाबळ होते ते दयाबळ होते दे दयाबळ होते दयाबळ होते दे दयाबळ होते. आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आकुतेने करुणा आकुतेने करुणा वाकुतेने करुणा वाकुतेने करुणा वाकुतेने करुणा वाकुतेने करुणा. म्हणे वीर्यावीर तुका म्हणे वीर्यावीर म्हणे वीर्यावीर तुका म्हणे वीर्यावीर धीर समुद्र संत धीर समुद्र संत धीर समुद्र संत धीर समुद्र संत धीर समुद्र. आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा करुणा भाऊ भाऊने रे करुणा भाऊने करुणा भाऊने करुणा भाऊने करुणा. हरी गोपाळ 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 गोपाळ. एकी केली हातो फळी एकी केली हातो फळी एकी केली
हरी
एकी केली हातोफळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा पावटणी केला काळ जया बळ होते ते आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा एकी केली हातोफळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे आणि आपली सगळ्यांची भूमिका घेऊन तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या श्री संत ज्ञानेश आश्रम एरंडेमळा झोळे खांडगाव आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश भक्त कल्याणजी महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील सर्व महाराज मंडळी गुणीजन मंडळी यांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा उत्सव संत जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा आणि श्री विठ्ठल रुक्मिणी ज्ञानोबाराय तुकोबाराय चतुर्थ मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिन रौप्य महोत्सव या निमित्ताने या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबारायांचं चरित्र जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथ्याचा पारायण सोहळा संगीत पारायण सोहळा संपन्न होत आहे आणि आजची आपली ही जागराच्या कीर्तनाची सेवा आहे. सेवेकरता उपस्थित या ठिकाणी असलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी गुणीजन मंडळी सर्व श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचं आहे. विठ्ठल सर्वप्रथम मला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने माऊलीच्या मंदिरात रोज प्रवचनाची सेवा असते. गेली 6 वर्षापासून ती प्रवचनाची सेवा माझ्याकडे आहे आणि ती संपूर्ण जगात लाईव्ह दाखवली जाते. म्हणजे टाळी वाजवण्याकरता नाही सांगितलं, एवढ्याकरता सांगितलं मला उशीर का झाला. ती प्रवचनाची सेवा काल मी 3 ते 4 घेतली होती. मी काल शहाजी महाराज मोरे त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, पण आज माझ्या लक्षात राहिलं नाही. मी 4 ते 5 केली. मला असं वाटलं काय संगमनेर जवळ आहे. बरोबर 4:45-5ला धाका मी असताना गाडीत बसलो, परंतु सगळ्याच रस्त्याचं काम चालू आहे आणि ट्रॅफिक असल्यामुळे मला थोडासा यायला उशीर झाला.
पण सुरुवातीला जरी उशीर झालेला असला तरीसुद्धा आपण बराच वेळ चालीत भरून काढलेला आहे. म्हणजे मी शॉर्टकटमध्ये चाल म्हटलेली आहे आणि पुढेही जास्त आपल्याला लांबवायचं नाही. म्हणजे महाराज जेवढं सांगतील तेवढं आपण करू. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय हरिभक्तपरायण डमाले महाराज यांनी कल्पना दिली. या ठिकाणी खूप सुंदर असा हा कार्यक्रम सुरू आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचं संगीतमय गाथा पारायण आहे. बहुतेक कमी ठिकाणी पाहायला मिळतं आणि कोकणे महाराज परिसरामध्ये संगीतमय गाथा पारायण अनेक ठिकाणी त्या ठिकाणी करत असतात. सगळीच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वामीजी आहेत, ज्यांची कीर्तन सेवा काल परवा झाली ते महाराज आहेत, माऊली महाराज. तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून थोडक्यात आपलं चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल. पाठीमागे सगळे विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत. याच आश्रमातले इतके बाहेरचे आहेत. बाबळेश्वर. मला वाटलं का या आश्रमामध्ये विद्यार्थी शिकतात की काय. होतील हळूहळू. तुम्ही इथं शिकलेले आहे. वा चांगले. म्हणजे या ठिकाणी सुद्धा परिसरातले सगळी विद्यार्थी वारकरी शिक्षण घेण्याची व्यवस्था या ठिकाणी आश्रमामध्ये आहे महाराजांच्या माध्यमातून. खूप चांगली गोष्ट आहे. कारण आता ह्या पुढची पिढीसुद्धा तयार झाली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार होतील तेवढे कमीच पडत आहेत. विठ्ठल विठ्ठल. आळंदीमध्ये कमीत कमी लहान मुलांच्या किती संस्था असतील बरं? 100-150 सहज असतील. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी आणखीन मुलं येतातच. यावर्षी आपल्या संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला 500 मुलं ॲडमिशन घेण्याकरता आली होती. आपण त्यातले फक्त 250 नंतर 100च घेतो. 100 किंवा जास्तीत जास्त 150. पण ओघ आहे. आजकाल समाजामध्ये जागृती झालेली आहे की शिक्षणाबरोबर संस्काराची सुद्धा काय आहे गरज आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये तुमची आमची मध्यस्थी देवाकडे केलेली आहे. साधू संत जे असतात जीवाची मध्यस्थी देवाकडे करतात. जसं व्यवहारामध्ये वकील असतात ते आपल्या आशिलाची भूमिका घेऊन कोर्टामध्ये भांडत असतात. एखादा चांगला जर वकील असेल वयाला गेलेली केस असतो तो पण जिंकून दाखवतो. आणि वकील जर व्यवस्थित नसतील तर जिंकत आलेल्या केसेस त्याचा निकालच लवकर लागत नाही. वयाला गेलेली केस म्हणजे वाल्या कोळ्याची. पण वकील भेटले कोणते हो? नारद महर्षी. आणि अशी कीर्ती वाढली महाराज. एकदम वायाला गेलेला मनुष्य परंतु कोळियाची कीर्ती वाढली गहन. रामायण घडण्याच्या अगोदर सगळं रामायण लिहून काढलं. विठ्ठल अशी आपल्याला अनेक उदाहरणं पाहता येतील. ज्यांना संतांनी हाताला धरलं त्यांचा उद्धार झाला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. ज्यांना देव भेटला पण उद्धार नाही झाला. पण असं मला एक तरी उदाहरण दाखवा की ज्यांना संत भेटले पण उद्धार झाला नाही. भागवतात असे अनेक उदाहरणं आहेत. दुर्वाळाचं उदाहरण आहे. साक्षात भगवंताचं दर्शन झालं. काही दिवसानंतर दुर्वाळाला भेटण्याकरता नारद महर्षी आढळपदाला गेले. पाहिलं आसन एका बाजूला पडलंय, कमंडलू एका बाजूला पडलंय आणि कोपऱ्यामध्ये दुर्वाळ रडतोय. नारद महर्षी म्हणले, अरे दुर्वा, तुला साक्षात देवाचं दर्शन झालंय, तू रडतो का? ते म्हणले, नारद महर्षी, तुम्ही देवाला प्राप्त कसं करायचं हे सांगितलं, पण देव भेटल्यावर काय मागायचं हे नाही सांगितलं. मला देव भेटला पण मी देवाकडे आढळपद मागितलं. देवालाच मागितलं असतं तर माझा उद्धार झाला असता. विठ्ठल म्हणजे देव भेटला तरी उद्धार होईल की नाही सांगता येत नाही, परंतु संत भेटल्यावर उद्धार होतो. जीव कसाही असू द्या, अज्ञानी असू द्या, विषय असू द्या. रामायणातलं एकच उदाहरण सांगतो मी अभंगात प्रवेश करतो. सुग्रीवाचं उदाहरण आहे.
सुग्रीव जो आहे तो अज्ञानी आहे, विषयी आहे, देवाला विसरणार आहे. सुग्रीवाचा कुठंच विश्वास नाही, फक्त हनुमंतावर विश्वास होता. रामायणात असं वर्णन आलंय, जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण महाराज दोघे त्या ऋष्मक पर्वताकडे चालले. ऋष्मक पर्वतावर हा सुग्रीव बसलेला होता. लांबूनच दोघांना येताना पाहिलं. सुग्रीव घाबरला. हनुमंतरायाला जवळ बोलवलं. म्हटले, हनुमंता, समोरून 2 माणसं येत आहेत. मला असं वाटतंय माझ्या भावाने वालीने मला मारायला 2 माणसं पाठवलेली आहेत. समोरून कोण येत होतं? देव. कोण? भीती वाटायला लागली. हनुमंता, तुम्ही लवकर लवकर जा. मला मारायला माणसं आली असली तर असा हात वर करा, म्हणजे मी पळून जातो म्हटले. असा भित्र आहे, कोणावरची विश्वास नाही, पण हनुमंतावर विश्वास होता. हनुमंताने सांगितलं, अरे सुग्रीवा, तो असं उलटं चिंतन का करतो? मला मारायला माणसं येत असतील, तो असं चिंतन का करत नाहीस? मला मदत करायला माणसं येत असतील. माणसाने नेहमीच चांगलं चिंतन करावं बरं का. आपण जसं चिंतन करतो तसे विचार समोरच्या माणसाच्या मनात निर्माण होतात. विठ्ठल आपण जसं चिंतन करतो तसं आपल्या जीवनात घडत जातं. पण माणसाने नेहमीच चांगलं चिंतन करावं. आपल्या संकल्पात सुद्धा फार मोठी शक्ती असते. हनुमंतरायाने त्या ठिकाणी सुग्रीवाला समजवलं. हनुमंतराय स्वतः गेले, देवाचं दर्शन केलं. देवालाही आनंद झाला. इतक्या दिवसानंतर हनुमंतराय भेटले, भक्त भेटले. देवा, या ऋष्मक पर्वतावर तुमचा एक भक्त राहतो, आपल्याला तिकडे जायचं आहे. भगवान हसले. म्हटले, अरे हनुमंता, मी एवढा थकून आलोय, आता मला कशाला तिकडे घेऊन चालला? तो भक्त असेल तर त्याला इकडे घेऊन ये. हनुमंतराय म्हटले, देवा, त्याला जर एवढं कळत असतं तर मी कशाला आलो असतो? जीवाला देवाकडे जायचं कळत नाही, म्हणून कधी कधी संत देवाला जीवाकडे नेतात. विठ्ठल. आणि तुम्हाला आता थकायचं काय काम नाही, देवा मी आलोय ना. खांद्यावर बसवलं, जय श्रीराम म्हटलं आणि सुग्रीवाकडे घेऊन आले. सुग्रीवाचा हात घेतला, रामप्रभूंचा हात घेतला आणि देवाला सांगितलं, आजपासून सुग्रीव तुमचा मित्र झाला. तुम्ही त्याचं काम करायचं, तो तुमच्या कामात मदत करील. मी कशाकरता सांगतोय? सुग्रीवाचा उद्धार झाला. कशामुळे? हनुमंताने हात धरला. तरी तेजे हाती संत कृपावंत, तरी तेजे हाती संत कृपावंत, पाणी पंढरीनाथ लळात्यांचा, पाणी पंढरीनाथ लळात्यांचा. आपल्याला हाताला धरलं पाहिजे. आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी आपल्या हाताला धरले. तुकाराम महाराज पंढरपूरला गेले. पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. तुकाराम महाराज विटेवरून खाली आले. तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्म्याने तुकाराम महाराजांना आलिंगन दिलं.
आपल्या डोळ्यासमोर दृश्य आणा. कीर्तन म्हणजे नुसतं ऐकायचं नाही बरं का, कीर्तनात ध्यान सुद्धा करता येतं. जो काही विषय चाललेला आहे त्याच्यानुसार आपली अंतःकरण वृत्ती केली तर आपलं कीर्तन ऐकणं हे सुद्धा ध्यान घडतं. विठ्ठल किती कीर्तन ऐकली याच्यापेक्षा कशी कीर्तन ऐकली याला फार महत्व आहे. म्हणून महाराजांचा आणि देवाचा संवाद सुरू झाला. तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हटले, तुकाराम महाराज बरेच दिवसांनी तुम्ही आणले, आज सप्त्यातला शेवटचा दिवस आहे, तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागून घ्या. तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागले, देवा मागण्याची आमची परंपरा नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित. आमचे वाड वडील होऊन गेले, त्यांनी देवा तुझ्याकडे काही मागितलं नाही. तुझं भक्ती करायची, सेवा करायची आणि काहीतरी मागून घ्यायचं, मला काही तू काही व्यापारी समजला का? काही नको मला देवा. तुका म्हणे तुझी न लगे धसोडी, परी आहे आवडी कीर्तनाची, काही नको. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागती. देव सुद्धा असा आहे, जो नको म्हणतो ना त्याच्या मागं लागतो, आणि जो द्या म्हणतो त्याला काहीच देत नाही. विठ्ठल तुकाराम महाराज तुमची इच्छा नाही पण माझी इच्छा आहे, काहीतरी तुम्ही मागावं. तेव्हा तुकाराम महाराजांना पाहिलं. तुकाराम महाराजांनी देवाचा खूपच आग्रह चाललाय. एखादी मोठी व्यक्ती जर आपल्याला घ्या घ्या म्हणत असेल आणि आपण जर नाही नाही म्हटलं तर कधी कधी त्या मोठ्या व्यक्तीचा अपमान होण्याची शक्यता असते. म्हणून माणसांनी मोठ्या व्यक्तीच्या समोर फाजील वैराग्याचा आवा आणू नये. विठ्ठल मोठी व्यक्ती आपल्याला देते, प्रसाद म्हणून घ्यायला काय हरकत आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला म्हटले, देवा मनसी काय ही मागा हेची दे गा पांडुरंगा. तू जर मागा मागा म्हणत असशील तर एक गोष्ट मला दे. देवालाही आनंद झाला. काय पाहिजे तुकाराम महाराज तुम्हाला? म्हटले एक दे देवा, सगळ्या लोकांचा तू उद्धार करून टाक. सगळ्या लोकांचा उद्धार कर असं म्हटल्यानंतर देवाचा चेहरा थोडासा गंभीर झाला, कारण सगळ्या लोकांचा उद्धार करणं शक्य नाही बरं का. देवाने सांगितलं, तुकाराम महाराज दुसरं काहीतरी मागा, सगळ्या लोकांचा उद्धार करणं शक्य नाही. का शक्य नाही? अहो तुकाराम महाराज मला ही सृष्टी चालवायची. ज्यावेळेस मी ही सृष्टी निर्माण करत असतो त्यावेळेस मी एक संकल्प करतो, जसं ज्याचं कर्म तसं त्याला फळ. आणि मी जर आता सगळ्यांचाच उद्धार केला तर त्या संकल्पामध्ये बिघाड होते. मला सृष्टी चालवायची, दुसरं काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हटले, मग देवा मला हेच पाहिजे, दुसरं काहीच नको. विठ्ठल आमचा अवतार कशा करताय? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं, तुकाराम महाराज तुम्ही म्हणता या सगळ्यांचा उद्धार करा, पण यांना असं वाटतं की आपला उद्धार व्हावा. यांची इच्छा आहे का? आणि यांची इच्छा नसेल तर विनाकारण कशाला उद्धार करायचा? विठ्ठल कारण आपला उद्धार व्हावा असं सगळ्यांना वाटत नाही. आता समजा आपलं कीर्तन संपलं आणि इथं सगळ्यात स्टेजवरती देव प्रगट झाले, होणार नाही, काळजी करू नका, पण झाले समजा. आणि देवाने सांगितलं, आता कीर्तन संपल्यानंतर माझी अशी इच्छा आहे, ज्याला ज्याला वैकुंठाला यायचे त्यांनी माझ्याबरोबर चला. कोण कोण जाईल? हात वर करा बरं. म्हणतात लोक, पण कोणी जात नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलेलं आहे. साक्षात तुकाराम महाराजांच्याकडे देव आले दशमीला. तुकाराम महाराज म्हटले, देवा थांबा, मी जरा गावात जातून विचारून येतो. आणि जसा भाजीपाला विकतात तसे तुकाराम महाराज देवच्या गल्लीत फिरायला लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. पण काही व्यावसायिक लोक होते, ते म्हटले, आताच कुठं कोरोना संपल्याने आमची घडी व्यवस्थित बसली. तुकाराम महाराज थांबा जरा. शेतकरी म्हणायला लागले, आता कुठं पाणी आलंय. बाकीचे लोक म्हणायला लागले, आमचं हे राहिले, आमचं ते राहिले. तुकाराम महाराज निराश झाले, हातात झाले, घरी आले. पत्नीला म्हटले, देव आलेले आहेत,
दशमीपासून मी ठेवून घेतलंय, आता पौर्णिमा झाली, होळी झाली, वैकुंठाला यायचं का? घरातली धर्मपत्नी सुद्धा म्हटली की अहो म्हैस व्यायला झालेली, ती व्याल्यानंतर पुढं बघू म्हणे. देवन लगे देवन लगे साठवण्याचे रुंदले जागे. तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला म्हणतात उद्धार करा. तुकाराम महाराजांना देव म्हटले यांना उद्धार व्हावा असं वाटतंय का? कशाला उद्धार करायचा? विठ्ठल तुकाराम महाराज होते, देवाला समजून सांगू लागले, देवा यांना कळत नाही, ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. सांगे पोय पंखीचे किडे काय चिळशी घेते. तया दुःखी या दुःखची जिव्हार, जे विषय कर्दमीचे दरदूर, जे भोगजळीचे जळचर सांडिती केवे. देवा त्यांना कळत नाही हो, पण आपल्याला कळतंय ना, आपण सगळ्यांचा उद्धार केला पाहिजे. तुकाराम महाराज आडून बसले, देवाला म्हणतात सगळ्यांचा उद्धार करा. शेवटी देवाने सांगितलं तुकाराम महाराजांना, हे बघा तुकाराम महाराज, तुम्ही माझी गीतं वाचली का? हो वाचली देवा. गीतेमध्ये मी उपदेश केलाय. काय उपदेश केलाय? उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. आपुली आपण करा सोडवण. चार कृपा सांगितल्या: ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. या चार कृपेपैकी सगळ्यात पहिली कृपा काय पाहिजे? आत्मकृपा. आत्मकृपा म्हणजे काय? आपलीच आपल्यावर कृपा पाहिजे. मग ज्याची आपली आपल्यावर कृपा असते त्याच्यावर देवही कृपा करतो, गुरुही कृपा करते आणि शास्त्रही कृपा करते. म्हणजे पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे आपल्याला सुधारायचंय, आपल्याला बदलायचंय. जो स्वतः ठरवत नाही त्याला कोणीच बदलू शकत नाही. विठ्ठल जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची. उत्तम सनई वादक होते आणि त्यांना असं वाटायचं आपला मुलगा सनई वादक झाला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस असं असतं, जिथं पिकतं तिथं सनई वाजलं की त्या पोराचं डोकं दुखायचं. तो म्हणायचा बाबा दुसरं काही शिकवा, फक्त सनई नको. आणि बाबा म्हणायचा सनई शिकवणार, दुसरं काहीच शिकवणार नाही. माणसाचा आग्रह असावा पण दुराग्रह नसावा. बरं का माणसाच्या जीवनात दुःख आलं? भागवतात असं लिहिलंय, माणसाला असं वाटतं सगळ्यांनी माझ्या मनाप्रमाणे वागावं, म्हणून माणसाला दुःख होतं. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे. जरी एकाच घरात असले ना आपलीच मुलं असली तरी प्रत्येकजण आपलं प्रारब्ध घेऊन आलाय. आग्रह करावा पण दुराग्रह करू नये. पण बापाचा खूप दुराग्रह. एक दिवशी बापाने त्याला खाली पाडलं, सनई आणली आणि त्याच्या तोंडात खूप असली.
तो म्हटलं बाबा तुम्ही मला पाडलं, माझ्या तोंडात खुबसलीच नाही, पण मी फुकणारच नाही म्हटलं. तो सनईवादक होऊ शकत नाही. ज्याने ठरवलंय आपल्याला बदलायचं नाही त्याला किती कीर्तनकारा उघडून पाजा, काय फरक होत नाही. विठ्ठल तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं, तुकाराम महाराज या सगळ्या लोकांना सांगा तुमचा तुम्ही उद्धार करून घ्या. तेव्हा तुकाराम महाराज आपले वकील आहेत बरं का. देवाला तुकाराम महाराज म्हणतात, देवा अहो आमचा आम्हाला जर उद्धार करून घेता येत असता तर मग तुमची काय गरज, संतांची काय गरज आहे. तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं, हे बघा असं म्हणू नका तुकाराम महाराज, ह्या लोकांना एवढी सूट देऊ नका. अहो देवा यांना कळत नाही, अजून उद्धार केला पाहिजे आपण त्यांचा. हे बघा तुकाराम महाराज असं म्हणू नका. एक लहानसा मुलगा होता 5-6 वर्षाचा, बापाच्या मांडीवर बसायला गेला. सावतराईने खाली ओढलं, रडत रडत आपल्या आईकडे आला. आईने त्याला उपदेश केला, वनात गेला आणि 5 महिन्यात त्यांनी माझी प्राप्ती करून घेतली. काय त्या मुलाचं नाव? ध्रुव. दुसरा एक मुलगा होता, दैत्य कुळात जन्माला आला. एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्र इसरीन लाहे उपरे, भक्ती गायेथ सरे जाती अप्रमाण, भक्तीचे न्याथिलेपणे दैती देवा आणिले उने, माझे नरसित्व लेने जयाचे नि महिमे, तो प्रल्हाद उगा मजसाठी घेता बहुवे सदा किरीटी, म्या द्याव्या त्या गोष्टी तयाची या जोडे. भगवान परमात्मा म्हणायला लागले, तो प्रल्हाद होता, त्याने माझं त्या ठिकाणी त्याच्यासाठी मी प्रगट झालो. तुम्ही ह्या सगळ्या लोकांना सांगा तुम्ही आपला उद्धार करून घ्या, प्रल्हादजींसारखा, ध्रुवबाळासारखा. तेव्हा तुकाराम महाराज आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाकडे गेले. देवाला म्हणायला लागले, देवा तुम्ही मोठे मोठे लोकांची उदाहरणं आम्हाला सांगता, पण त्यांच्यासारखं आम्हाला जमणार नाही. का जमणार नाही? ते लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत हे अभंगाच्या पहिल्या चरणात. एकी केली हातो बाणी, 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 एकी केली हातो बाणी,
मोठ्यांची भूमिका घेऊन तुकाराम महाराज देवाबरोबर जणू काय भांडतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्हाला मोठ्यांची उदाहरणं सांगू नका, त्यांच्यासारखं आम्हाला जमणार नाही. कसे होते पूर्वीचे लोक, त्यांचं वर्णन तुकाराम महाराज करतात. एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. पहिला शब्द वापरला एकी. एकी शब्दाचा अर्थ असा आहे, देवा अशी लोक फार नाहीत, एखादाच असतो बलवान. तो बलवान काय करतो, हातोफळी करतो. हातोफळी करतो म्हणजे हातावर हात मारतो, पैंज मारतो आणि आपल्या बळाच्या जोरावर मुक्काम गाठतो. विठ्ठल एकीका म्हटलंय. हा मुक्काम कोणता आहे, त्यांच्याकडे त्याचं कोणतं बळ होतं याचा थोडासा विचार सांगतो. एकी म्हटलंय म्हणजे असे लोक फार नसतात. काय परमार्थात येणारेच लोक कमी आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, थोडंसं बिघडलंय बरं का, असं बरोबर वाटतं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वित्ति तत्त्वतः. आस्तेच या महापुरी त्रिगताती कोटीवरी प्राप्तीची या पैलतिरी विपाईला निघे. भगवान म्हणतात मनुष्यानाम सहस्रेषु म्हणजे हजारो लोकांमध्ये एखादाच मनुष्य परमार्थाच्या दिशेने निघतो. विठ्ठल आपल्या परिसरातल्या गावातली लोकसंख्या किती आहे, किती असेल साधारण 5-6 हजार. इथे मंडपात किती आले असतील, 1000. त्यातले सुद्धा बाहेरगावचे बरेच असतील, है की नाही. देवाने म्हटलं हजारोत एखादा. त्या मनाने आपली संख्या चांगली आहे बरं का. हजारोत एखादा जो असतो त्याला देवाकडे जायची इच्छा होते. सगळ्याला होत नाही, सगळ्याला कीर्तन ऐकावंसं वाटत नाही. काही पूर्वजन्मातलं पुण्य असेल तेवढेच ऐकायला येतात. बरं, ऐकायला आल्यापैकी सुद्धा सगळेच ऐकतात असं नाही बरं का. काय इकडं बघ तिकडं बघ, कोण आलं कोण गेलं लक्ष लागत नाही. ऐकलेल्यापैकी सुद्धा सगळ्यांच्यात लक्षात राहता असं नाही. एखादाच असा असतो की जे ऐकलंय त्याच्याप्रमाणे त्याचं आचरण होतं. विठ्ठल विरळा पावे विरळा पावे विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी असं म्हटलेलं आहे. म्हणून एकी केली हातोफळी. तुकाराम महाराज म्हणतात काही लोकांनी हातोफळी केली म्हणजे हातावर हात मारला, पैंज लावली आणि आपल्या बळाच्या दोरावर ते मुक्कामाला पोचले. मुक्कामाला पोचले म्हणजे त्यांनी देवाची प्राप्ती करून घेतली. देवाची प्राप्ती करून घेणं सामान्य माणसाचं काम नाही बरं का. त्याच्याकरता बळ लागतं. कोणतं बळ लागतं? देवाला धरायचं असेल तर हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक बळ सांगितलं. भाव बळे आकळे एरवी ना कळे. 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 भाव बळे आकळे तैसा हरी करतळे आवळा तैसा
बळ सांगितलं ते भावाचं बळ. भावाचं बळ म्हणजे चुलत भावाचं, कमावस भावाचं. भावाचं शब्दाचा अर्थ आहे प्रेमाचं बरं का. इथे भाव शब्द जो आहे प्रेमवाचक आहे. प्रेमामध्ये फार मोठं बल आहे, शक्ती आहे. प्रेमामुळे मनुष्य आकर्षित होतो. एखादा हिंद केसरी पहिलवान असतो, अनेक पहिलवान तो चितपट करतो. घरी आल्यानंतर त्याचं 5 वर्षाचं पोरगं असतं, त्याच्या हाताला जातं, म्हणतं बाबा खाली बसा. खाली बसा म्हटलं की बाबा खाली बसतो. बाबा जो खाली बसला तो शक्तीने बसला का प्रेमाने बसला? तसं एवढा मोठा भगवान परमात्मा, प्रेम जर असेल तर भक्ताच्या हृदयात येऊन बसतो. विठ्ठल भावामध्ये फार मोठी शक्ती. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ. भावात ही शक्ती. देवाला म्हटलं ना, देवा मला ह्या रूपात दर्शन पाहिजे, देव त्या रूपात होतो. रामदास स्वामी महाराज पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाची मूर्ती पाहिली, पांडुरंगाची मूर्ती पाहिली. म्हटले देवा, रामा तो असा कसा काय उभा राहिला? धनुष्यबाण कुठे आणि तुझी वीर मुद्रा कुठे? धनुष्यबाण हातात घेतल्याशिवाय हा रामदास स्वामी दर्शन घेणार नाही. पांडुरंग परमात्म्याला रामदास स्वामीला राम रूपात दर्शन द्यावं लागलं. तुलसी मस्तक तब नवे, जब धनुष्य बाणले हात म्हटलेले. तुलसीदास महाराज औरंदाबादला गेले आणि बाकी बिहारीची मूर्ती पाहिली. ते म्हटले मी ह्या मूर्तीचं दर्शन घेणार नाही. जेव्हा धनुष्यबाण हातात असेल त्यावेळेस देवाला तसं व्हावं लागतं. भावाची शक्ती आहे. पण नुसताच भाव असून चालत नाही बरं का. भावाबरोबर विवेक लागतो. काय काय ठिकाणी भरपूर भाव असतो. दर्शनाला गेलेली लोक असतात, इतके भाविक इतके भाविक. काय काय ठिकाणी बघा, ह्या माता भगिनी देवाच्या मूर्तीच्या तोंडात पेढे घालतात. काय काय मंदिरात तुम्ही बघा, तोंडात पेढे दिसतात. भावना असते, पण भावनेबरोबर विवेक कधी कधी नसतो. भावना पाहिजेच, पण विवेक पाहिजे. नाही तर ती भावना माणसाला कुठं घेऊन जाईल काय सांगता येत नाही. मी एक व्याख्यान ऐकलं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रतापगडावर कोणाला मारलं? अफजल खानाला मारलं. अफजल खानाला मारल्यानंतर महाराजांनी त्याच्या नावाने तिथे दगड लावला आणि तिथे दिवाबत्ती सुरू केली. तो जरी शत्रू होता तरी सुद्धा आता आपलं वैर संपलं, आम्ही शत्रूचा सुद्धा आदर करतो. पण पुढे त्या दगडाच्या जागावर लोकांनी कबर बांधली आणि आत्ताच्या काळामध्ये सगळी लोक त्या कबरीच्या दर्शनाला जायला लागली. भवानी आईच्या दर्शनाला कोणीच जाईना, कबरीच्या दर्शनाला. आणि विशेष करून ह्या माता भगिनी यांना यगदेव पुरत नाही बरं का. त्या कबरीच्या दर्शनाला जातात आणि त्या कबरीच्या दर्शनाला दर्शन केल्यानंतर नवस करतात, आम्हाला चांगला पोरगा होऊ दे. ती कबर कोणाची? अफजल खानाची कबर आहे. म्हणून भावनेबरोबर विवेक पाहिजे, नाही तर ती भावना कुठं जाईल काय सांगता येत नाही. भाव पाहिजे, पण बऱ्याच वेळेला भावनेत विवेक नसतो. विठ्ठल एका गावामध्ये रामायणामध्ये ते रामाचं पात्र करणारा अभिनेता आला. सगळ्या गावाची भावना आपल्या गावात कोण आला? राम आला. आता तो आला होता दुसऱ्या पिक्चरच्या शूटिंगसाठी. त्यांचं ते चाललं होतं शूटिंग वगैरे. सगळ्या गावातले लोक जमा झाले, आपल्याला रामाला पाहायचंय, रामाचं दर्शन करायचंय. आता पोलीस बंदोबस्त होता, पण एकत्र लोक आल्यानंतर काय लोकांच्या पुढं कुणाचंच काय चालत नाही. लोकांनी पोलिसांचं कडं तोडलं, कंपाऊंड तोडलं, दरवाजा तोडला आणि आत गेले. राम सिगरेट पेत बसला होता. इथं भावाला महत्व नाही, विवेक पाहिजे. विठ्ठल भागवतात असं वर्णन आलं, एखादा मनुष्य 5 तास माझी पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर लोकांचा मत्सर करत असेल, द्वेष करत असेल, मला त्याची पूजा आवडत नाही. एखादा मनुष्य कदाचित देवळात आला नसेल, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, मला असं वाटतं हा माझा भक्त आहे. कोण्याही जीवाचा
न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा विवेक आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा विवेक घेऊन मग त्या ठिकाणी भक्ती पाहिजे. म्हणून विवेकाचं बळ पाहिजे. नुसतंच विवेकाचं बळ कामाला येत नाही, वैराग्याचं बळ पाहिजे. नुसतंच वैराग्याचं बळ कामाला येत नाही, त्याच्यावर अभ्यासाचं बळ पाहिजे. नुसतंच अभ्यासाचं बळ कामाला येत नाही, निश्चयाचं बळ पाहिजे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा ही पूर्वीची लोक होऊन गेली, ते बलवान लोक होते, त्यांच्या बळावर ते तुमच्यापर्यंत पोचले. आम्ही कसे आहोत? दुसरं चरण. आम्ही देवासाठी आम्ही देवासाठी आम्ही देवासाठी आम्ही देवासाठी आम्ही देवासाठी आम्ही देवासाठी हो आम्ही देवासाठी आम्ही देवासाठी भक्तेने 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 करुणा भक्तेने भक्ते भक्तेने करुणा आम्ही देवासाठी आम्ही देवासाठी भक्तेने 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 करुणा भक्तेने 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 करुणा आम्ही देवासाठी हो आम्ही देवासाठी हो आम्ही देवासाठी भक्तेने करुणा आम्ही देवासाठी भक्तेने करुणा भक्तेने करुणा भक्तेने करुणा आम्ही देवासाठी आपली करुणा आम्ही देवासाठी भक्तेने करुणा भक्तेने करुणा तुकाराम महाराजांनी आपली सगळ्यांची भूमिका घेतलेली आहे आणि तुकाराम महाराज देवाशी बोलत आहेत. वास्तविक पाहता तुकाराम महाराज बलवान होते, पण तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा आम्ही सगळी शक्तिहीन माणसं आहोत, आम्हाला त्यांच्यासारखं जमणार नाही. सगळी माणसं सारखी नसतात. समाजामध्ये काही बलवान माणसं असतात, तर काही दुर्बल माणसं सुद्धा असतात, अपंग माणसं सुद्धा असतात. आणि अपंग माणसाकडे, दुर्बल माणसाकडे करुणेच्या दृष्टीने बघावं लागतं, दयेच्या दृष्टीने बघावं लागतं. त्या लोकांचं तुम्ही आम्हाला उदाहरण देता, त्यांच्यासारखं आम्हाला जमणार नाही. आम्हाला तुम्ही उदाहरण दिलं प्रल्हादजींचं, प्रल्हादासारखं आपल्याला जमल का? प्रतिकूल परिस्थितीत प्रल्हादजींनी भगवंताची भक्ती केली. आपल्याला सगळं अनुकूल असून सुद्धा देवाचं भजन होईल की नाही सांगता येत नाही. किती प्रतिकूलता असावी. बाप असा होता, त्याने अशा सगळ्या राज्यात दवंडी पिटवली होती, माझ्या राज्यात कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घेतलं तुरुंगात टाकायचा. आता जर असा कायदा निघाला, माळ घातली की तुरुंगात, किती लोकांच्या माळा राहतील. पण त्याच्याच घरात असा मुलगा जन्माला आला, सारखं देवाचं नामस्मरण करायचं. सगळ्यांनी विरोध केला. आईने समजून सांगितलं. मारण्याकरता 12 प्रकारचे प्रयोग झाले, काही नाही भिला. शेवटी भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला, हिरण्यकश्यपूला मारला. मारल्यानंतर प्रल्हादाला मांडीवर घेतलं, डोक्यावर हात फिरवला आणि असं वर्णन आलं भागवतात, देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव म्हटले, अरे प्रल्हादा, हे काय तुझं वय आहे का? एवढं लहान तुझं वय, ह्या लोकांनी तुला एवढा त्रास दिला, उंच कड्यावरून फेकून दिलं, हत्तीच्या पायाखाली टाकलं, उकळत्या तेलात टाकलं, पण तरी सुद्धा तू माझी भक्ती सोडली नाही.
थोडा जरी त्रास झाला तरी लोक माळा काढून टाकतात, वारे सोडून देतात. काय आमचं देवानी चांगलं केलंय म्हणतात, पण तुला एवढा त्रास होऊन सुद्धा तू माझं नामस्मरण सोडलं नाही. आजपासून तुझं नाव घेईल त्यालाही मी उद्धरून टाकणार. विठ्ठल काय तुझी इच्छा आहे? प्रल्हादजी म्हटली, माझी परीक्षा घेतली तशी कलियुगातल्या माणसातली घेऊ नका, नाही तर एकही परीक्षेत पास होणार नाही तुमच्या. त्यांच्यासारखी भक्ती आपल्याकडे नाही. अल्प भाव अल्पमती, अल्प अल्प आयुष्य नाही हाती, अल्प आयुष्य नाही हाती, अपराधाची ओळख मूर्ती, वेद मूर्ती पर्येता, वेद मूर्ती पर्येता, किती दोष देव परिहार, किती दोष देव पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला जमणार नाही देवा. आम्ही सगळी आंधळी पांगळी माणसं आहेत. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. हे आंधळी पांगळी म्हणजे देवळाच्या बाहेरचे घ्यायचे नाही बरं का. आपण सगळे आंधळीच आहोत आणि आपण सगळी पांगळी आहोत. तुम्ही मला आम्हाला आंधळे म्हणता? हो, आपल्याला कर्म कसं करायचं माहिती नाही. जगात देव आहे आपल्याला दिसत नाही म्हणून आपण सगळे आंधळी आणि आपण पांगळी सुद्धा आहोत. म्हणजे कसं काय, पांगळा मनुष्य जसा पराधीन असतो तसे आपण सगळे इंद्रियांच्या अधीन झालेली माणसं आहे. डोळा आपल्या हातात नाही, कान आपल्या हातात नाही, मन आपल्या हातात नाही. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराटती जाय, बैसलो दयावरी सैराटते जाय, हे पिता कुंभकाठी धरणी न पाहे, हे जटा कुंभकाठी धरणी न पाय, आधार नाही कोणी मज बाप ना माय, आधार नाही कोणी माझा बाप ना माय, आधार नाही कोणी मज बाप ना माय, आधार नाही कोणी माझा बाप ना माय, देवदान करा देवदान करा, जाते हो दान करा, जाते पंढरपुरा, जाते हो दान करा, जाते पंढरपुरा. देवा आम्ही पांगळी माणसं आहोत, देवा आम्ही आंधळी माणसं आहोत, पण तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात. पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला जमणार नाही, आम्हाला प्रल्हादजींसारखं जमणार नाही, आम्हाला ध्रुव बाळासारखं जमणार नाही. ध्रुव बाळाने कशी तपश्चर्या केली माहिती आहे? 5 महिन्यात देवाला प्राप्त केलं. पहिल्या महिन्यात नुसतं रोज 1 कवट आणि बोर खायचं. दुसऱ्या महिना सुरू झाल्याबरोबर म्हटलं मी कवट बोर खातो म्हणून मला देव दर्शन देत नाही, कवट बोर खायचं बंद केलं. अशी मुठभर झाडाची वाळलेली पानं घ्यायची आणि तीच खायची आणि पाणी प्यायचं. तिसरा महिना सुरू झाला, ते पानं खायचं बंद केलं, फक्त पाणी प्यायचा आणि देवाची उपासना करायचा, नामस्मरण करायचा. 4था महिना सुरू झाल्यावर पाणी प्यायचं सोडून दिलं, नुसती हवा घ्यायची. आपल्याला जमल का असं? आपल्याला 15 दिवसात एक एकादशी येते.
भारी वाटते लोकांना, मला जमत नाही म्हणते. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करशी व्रतसार काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिसे. त्या काळातली जरशी तपश्चर्या लोक करत होते, कृतयुग होतं. आता हे कलियुग आहे, अन्नात प्राण आहे म्हणून आपल्याला जमत नाही. विठ्ठल आम्हाला तुम्ही मोठ्यांचं उदाहरण सांगतात, त्यांचं उदाहरण सांगू नका देवा. पावटणी केला काळ जयाबळ होते ते, त्यांनी काळाची सुद्धा पायरी केली. दुर्वाळाला शेवटी नेण्याकरता विमान आलं. विमानात बसत असताना काळ देवता आली, म्हटली उद्रोवाळ तुम्हाला विमानात बसायचंय ना, तर हा देह मला द्या आणि दिव्य देह धारण करून तुम्ही जा. खाली वाकला काळ. दुर्वाळाने सुंदर अशा गळ्यात माळा घातलेल्या होत्या, मुद्रा लावलेली होती, हातात पताका घेतलेली होती. दुर्वाळाने काळाला खाली वाकलेलं पाहिलं, त्याच्या डोक्यावरच पाय दिला आणि विमानात बसला. पावटणी केला काळ जयाबळ होते ते, ते हे सगळं करू शकले कारण ते वीरातले वीर होते, धीर होते. शेवटचं चरण. तुका म्हणे वीर्य वीर, तुका म्हणे वीर्य वीर, संत कसे होते, वीरातले वीर होते. काही त्यागवीर असतात, काही दयावीर असतात, काही विद्यावीर असतात, पण संत मात्र सगळ्या वीरातले वीर. कोणता वीरपणा असतो? संतांनी विषय जिंकलेले आहेत, इंद्रिय जिंकलेली आहेत, मन जिंकलेलं आहे. मनाला विषयातून बाहेर काढत असताना फार दुःख होतं. ज्ञानोबारायांनी वर्णन दिले, तो मुंगळा असतो ना, गुळाला जर चिकटला अर्धा तुटून निघेल पण गुळ सोडत नाही. तशी माणसाची इंद्रिय एकदा विषयाला चटावली, काही झालं तरी सोडत नाही. त्यांना जिंकणं कठीण आहे, नाही जिंकता येत. ज्ञानोबाराय बोलतात,
जे सारसाही बिघडता ओहावनी वत्स काढिता ना तरी भनंग दवडता भानियाहुनी माये पुढहुनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साथे. तो इंद्रियांना जिंकतो ना तो खरा वीर. विठ्ठल आणि याच्याकरता मनुष्य धीर सुद्धा असावा लागतो. कारण एका झटक्यात सगळी इंद्रिय आवरली जात नाही. अनेक प्रकारचा त्रास होतो, अनेक प्रकारची संकट येतात. संतांनी आपल्या जीवनात सगळं सहन केलं ते धीर होते. बघा तुकाराम महाराज सारखा त्रास जर आपल्याला झाला असताना आपण परमार्थातच राहिलो नसतो. किती लोकांनी त्रास दिला बरं काही कारण नसताना. तुकाराम महाराज कीर्तन करायला लागले. त्या गावात अगोदरपासून एक बुवा होते, त्याच्या पोटात दुखायला लागला. मंबाजी वागू असावे. तो म्हणायला लागला माझ्याकडे लोक येत नाहीत आणि तुकाराम महाराजच्या कीर्तनाला जातात. तो तुकाराम महाराजच्या कीर्तनात जायचा, पुढंच जाऊन बसायचा, पण कीर्तन ऐकायला नाही बरं का. कोण कोण कीर्तनाला आले त्यांच्या घरी जाऊन शिवे द्यायचा. काय कारण नसताना तक्रार केली त्या रामेश्वर भट्ट वाघोलीकरांकडे. शूद्र मनुष्य आणि अभंग लिहितो. वाघोलीकरांनी बोलून घेतलं, तुकाराम महाराज आंबिले तुम्हीच का? म्हटले हो, या देहालाच म्हणतात. तुम्ही अभंग लिहिता म्हणतात. म्हटले मी लिहित नाही, देव माझ्या मुखातून ओढून घेतो. मग तर रामेश्वर भट्टचा पाराच चढला. ते म्हणले मी इतके ग्रंथ वाचले, अजून माझ्या स्वप्नात देव आला नाही आणि तुम्हाला बरं देव सांगतो. तुकाराम महाराज म्हटले तुमच्या आला नाही त्याला मी काय करू? मला सांगतो त्याचं, रोज मला देव सांगतो. आपुले आबळे नाही मी बोलत. तुम्हाला अभंग लिहिण्याचा अधिकार नाही, तुम्ही हलक्या कुळातलेत. लिहिले त्याचं काय करू? सगळे इंद्रायणी बुडवून टाका. चरित्र तुम्ही ऐकलं असेल. एवढा आघात सहन केला पण धीर सोडला नाही. माणसाने धीर कधीच सोडू नये. खरा शूर कोणता? जो अपमान सहन करतो, दुःख सहन करतो, संकट सहन करतो. तुकाराम महाराज म्हणतात हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र. तुकाराम महाराज म्हणतात देवा त्यांच्यासारखं आम्हाला नाही जमणार. आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा विठोबा रखुमाई. बनकर यांच्या परिवारातील कोणी आला असेल तर त्यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी समोर यायचं आहे. आजच्या पंक्तीचे अन्नदाते बनकर परिवार. बोरकर परिवार कोणी आला असेल तर कृपया व्यासपीठावरती. संपली. आज जागराचं कीर्तन आहे. थोडासा वेळ आपला पुढं गेलाय, परंतु तुमचं भजनाचा आवाज कोणाचाच आला नाही. फक्त 1 मिनिट परत आपल्याला भजन करायचं आहे बरं का. आता पकवाजाचा आवाज कमी येईल. टाळकरी आणि पुरुष मंडळी आम्ही बरोबर म्हणू, महिला मंडळींनी माता भगिनींनी मागे म्हणायचं आहे. विठ्ठल 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पुरुष मंडळी आमच्यावर विठोबा रखुमाई.
विठोबा टाळी वाजवा सगळे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा एकी केली हातोफळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा पावटणी केला काळ जयाबळ होते ते आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तिहीने भाकुतेने करुणा. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपली सगळ्यांची भूमिका घेतलेली आहे आणि देवाकडे आपल्यासाठी करुणा भाकलेली बरं का, प्रार्थना केलेली आहे. संतांचे जे अभंग असतात ते आपल्या भूमिकेवरचे अभंग असतात. काही अभंग पामराच्या भूमिकेतले आहेत, काही विषयीचे आहेत, काही जिज्ञासूचे आहेत आणि काही मुक्ताच्या भूमिकेतले आहेत. काही अभंग मुक्तीनंतरची भक्ती सांगणारे आहे. विठ्ठल आपली सगळ्यांची भूमिका घेऊन तुकाराम महाराज देवाकडे गेलेले आहेत. वास्तविक पाहता तुकाराम महाराज म्हणजे काही सामान्य नव्हते. ज्यांचं वर्णन आपण करावं, देवतीही बळे धरिला सायासे करुणिया नास उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. बलवान असे तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज अनेक ठिकाणी म्हणतात आम्ही बलवान आहोत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे झुंजार ते एक विष्णुदास जगी एक विष्णुदास जगी सुंदर ते एक विष्णुदास जगी सुंदर ते एक विष्णुदास जगी आप पुण्यांगी नातळे द्या आप पुण्यांगी नातळे द्या आप पुण्यांगी नातळे द्या झुंजार ते एक विष्णुदास जगी झुंजार ते देवासमोर आपली भूमिका घेऊन त्या ठिकाणी मांडतात. देवाला तुकाराम महाराज म्हणतात पूर्वीच्या लोकांचं आम्हाला सांगू नका. पूर्वीचे जे लोक होते ते सगळे बलवान लोक होते. समाजामध्ये जसे बलवान लोक असतात तसे काही अपंग लोकसुद्धा असतात. बलवान लोकांच्या करता वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, अपंग लोकांच्या करता वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. एखादा मनुष्य अपंग असेल आणि तो जर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर तिकीट काढायला गेला, सरकारने त्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे, त्याच्याकरता स्वतंत्र डबा केलेला आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात ही सगळी बलवान मंडळी आहेत, त्यांच्यासारखं आम्हाला जमणार नाही. आम्ही सगळी दुर्बल माणसं, अपंग माणसं आहेत. आम्हाला देवा आमच्या बलाने तुमची प्राप्ती होणार नाही. आम्ही तुमची करुणा भागतो. कधी कधी करुणेने सुद्धा काम होतं. साधनेने जे होणार नाही ते करुणेने होईल. देवाकडे जात असताना
दोन मार्ग आहेत. एक आहे साधनेचा पुरुषार्थाचा मार्ग आणि दुसरा आहे करुणेचा मार्ग. पुरुषार्थाचा मार्ग ज्यावेळेस बंद होतो त्यावेळेस करुणेचा मार्ग मात्र देवापर्यंत पोचतो. म्हणून आपल्याकडे सकाळी सकाळी आपण भोपाळ्या म्हणतो, त्याच्यात देवाला करुणा भाकलेली आहे. अनेक अभंगामध्ये त्या ठिकाणी देवाला तुकाराम महाराज करुणा भागतात. हो, तसं याही अभंगामध्ये देवाला करुणा भाकलेली आहे. देवा, आम्ही सगळी शक्तिहीन माणसं आहोत, आम्ही तुमच्यापर्यंत नाही पोचू शकत, परंतु तुम्ही तुमच्या शक्तीने आमचा उद्धार करा. मी एक उदाहरण सांगत असतो. आईला दोन मुलं असतात. एक जाणता मुलगा असतो आणि एक नेणता मुलगा असतो. आईचं प्रेम जाणत्यावर जास्त का नेणत्यावर जास्त? नेणत्यावर जास्त असतं बरं का, जाणत्यापेक्षा. एखादा जाणता जर चुकला आई त्याच्या थोबाडीत मारील, पण नेणतं पोरगं जर चुकलं आईला कौतुक वाढतं. जाणत्या मुलाला जर भूक लागली तो घरात जातो, डबा काढतो, लाडू काढतो, खायला सुरुवात करतो. पण नेणत्या मुलाला जर भूक लागली तर ते काय करतो? माझ्यासमोर सगळ्या आया बसलेल्या आहेत. नेणत्या पोराला भूक लागली तर नेणतं पोरगं काय करतं? रडतं. आणि रडायला लागलं की आई सगळं काम सोडते आणि येते. आल्यानंतर पाहते मोठा पोरगा लाडू खातोय, त्याच्यावर रागवते. बाळ्या, तुला अक्कल आहे का रे? दादा रडतोय आणि तू कशाला लाडू खातोस? त्याला दिला नाही. आई काय करते? लहान पोराला कडेवर घेते, किचनमध्ये जाते, घरात जाते, स्वतःच्या हाताने लाडू काढते आणि त्याचा एक एक घास करून त्या लहान मुलाच्या तोंडामध्ये घालते. त्याच्यावर प्रेम करते. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आपल्या बळावर तुमच्यापर्यंत पोचली सगळी तुमची मोठी मुलं आहेत, पण आम्ही सगळी तुमची लहान मुलं आहेत. आम्हाला त्यांच्यासारखं नाही जमणार, आम्हाला नाही जास्त काही कळत, आम्हाला नाही साधना घडत, पण कमीत कमी आपण देवाला प्रार्थना तरी केली पाहिजे. देवा, आमचाही उद्धार करा. विठ्ठल आम्ही देवा शक्तिहीने, 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 आम्ही देवा शक्तिहीने. भाकू तेरे करुणा, भाकू तेरे करुणा, आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही देवा शक्तिहीने. भाकू तेरे करुणा, भाकू तेरे करुणा, आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही देवा तुकाराम महाराजांनी जशी करुणा भाकली तशी आपण रोज देवाला संध्याकाळी प्रार्थना करायची. देवा, आम्हाला जमतंय तसं आम्ही करतोय, पण आम्हाला अजून काही कळत नाही. तुम्ही त्या ठिकाणी करुणा करा, आमच्याकडून परमार्थ करून घ्या आणि जसा संतांनी उद्धार करून घेतला तसा आमचाही उद्धार तुम्ही करा. पुढीलांचेची फळ नाही बळ ते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. संत गेले तया ठाया देवराया पाववी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. या ठिकाणी आपण सुरुवातीला मी संस्थेचा उल्लेख केला. जवळजवळ
100 वर्षापूर्वी 100 वर्षाच्या अगोदर सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीला संस्था काढली. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, या तत्वावर आपली संस्था चालते. संस्थेने आत्ताच्या काळामध्ये जवळजवळ या 100 वर्षामध्ये 5000च्या वर कीर्तनकार तयार केले. तुम्हाला असं महाराष्ट्रात गाव सापडणार नाही जिथं संस्थेचा कोणी विद्यार्थी नाही. म्हणून आता संस्थेमध्ये आपल्या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन आत्ताच्या सरकारने संस्थेला जवळजवळ 15 कोटी देऊ केलेले आहेत. मुलांची राहण्याची व्यवस्थासुद्धा आता संस्थेमध्ये झालेली आहे, पुढेही होणार आहे. पंढरपूरला सुद्धा संस्थेने शाखा काढलेली आहे लहान मुलांच्याकरता. 7वी ते 10वीतले विद्यार्थी आणि त्यांचं शालेय शिक्षणसुद्धा त्या ठिकाणी दिवसभर दिलं जातं. संस्था कुठलाही त्या ठिकाणी चार्ज घेत नाही, फी घेत नाही आणि शिक्षक कुठलाही पगार घेत नाही. अशी थोर असलेली संस्था. आपण कधी आळंदीला आला अवश्य संस्थेमध्ये या. आपल्याला कधी काही करावंसं वाटलं अवश्य संस्थेकरता करा. संस्थेच्या वतीने रोज माऊलीच्या मंदिरामध्ये मी सुरुवातीला सांगितलं ज्ञानेश्वरी प्रवचन त्या ठिकाणी असतं. गेले 6 वर्ष मी सांगतोय, आता 18वा अध्याय चालू आहे. बाहेरची जवळजवळ अशी अनेक मंडळी आहेत की जे आळंदीला येऊ शकत नाहीत, पण त्यांना ज्ञानेश्वरी शिकायची. कमीत कमी 5-10 हजार लोक तरी असतील, ते रोज लाईव्ह ऐकतात. त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल तुम्हाला, अमेरिकेत जास्तीत जास्त लोक ऐकतात ज्ञानेश्वरी. तिथली काही मंडळी माझ्याकडे आली, ते म्हटले आम्हाला हे सगळं रेकॉर्डिंग करून तुम्ही द्या. आपल्यातल्या लोकांना अजून ज्ञानेश्वरी माहिती नाही, बाहेरची लोक ऐकतात. मग आपण सर्वांनी ज्ञानेश्वरी शिकली पाहिजे, गीता शिकली पाहिजे, तुकोबारांची गाथा नामस्मरण गाथा त्या ठिकाणी पाठ केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. हे सगळं आपलं धन आहे, संपत्ती आहे. हे जर आपल्याजवळ असेल आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही. ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत फक्त समजून घेतलं पाहिजे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी सेवेला पूर्ण वेळ चाल म्हणा छोटीशी. तुका म्हणे वीर्या वीर, तुका म्हणे वीर्या वीर, तुका म्हणे वीर्या वीर, तुका म्हणे वीर्या वीर. नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती. पाठीमागची मंडळी थोडं खाली बसून घ्या. श्री संत ज्ञानेशाश्रम गुरुवर्य कल्याणजी महाराज पवार यांनी गेल्या 25 वर्षापूर्वी या ठिकाणी हे रोपटं लावलं आणि त्या रोपट्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. रौप्य महोत्सवी वर्ष गणेशवाडी, खांडगाव, खांडेश्वर मळा, एरंडी मळा आणि संपूर्ण पंचक्रोशी गेल्या 25 वर्षापासून या महाराजांनी लावलेल्या रोपट्याला वाढवण्यासाठी तन मन धनाचं सहकार्य करतात
आणि आज आपल्या समोर हा जो भव्य दिव्य नाम सोहळा संपन्न होत आहे, याच्यामध्ये दुधामध्ये साखर म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय यांनासुद्धा 375 वर्ष आणि त्यानिमित्त जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र आणि गाथा पारायणसुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. असा हा अलौकिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आज ज्यांची या ठिकाणी कीर्तन सेवा झाली ते साक्षात माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारामधून, ज्यांचं रोज बरं का साहेब, महाराजांचं दररोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये माऊली समाधीच्या समोर प्रवचन असतं आणि ते लाईव्ह असतं. सर्व जग त्याला त्या ठिकाणी बघतं. असे आदरणीय महाराज श्री माऊली, त्यांचं नावसुद्धा माऊलीच आहे आणि माऊली या ठिकाणी त्यांनी आज जागराची कीर्तन सेवा केली आणि आपण सर्व मंत्रमुग्ध झालो. त्याबद्दल प्रथमतः सर्वांच्या वतीनं, सर्व आलेल्या भाविकांच्या वतीनं मी महाराजांना शतशः वंदन करतो. आणि आज विशेष करून आपल्या परिसराचे भाग्यविधाते आदरणीय नामदार थोरात साहेब या ठिकाणी आले. त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. मी विनंती करतो की आपण अतिशय धावपळीमध्ये असतानासुद्धा या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलात, आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्सव अमृत महोत्सव आणि त्याचप्रमाणे या आश्रमाला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळं रौप्य महोत्सव या कार्यक्रमाचा साठी ज्यांची कीर्तन सेवा येथे संपन्न झाली आहे असे आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, त्याचप्रमाणे या आश्रमाची स्थापना केल्यानंतर 25 वर्ष अव्याहतपणे जी सेवा वारकरी संप्रदायाची आणि भागवत धर्माची केली असे श्री संत श्री ज्ञानेश भक्त कल्याण महाराज पवार, उपस्थित असलेली सर्व मान्यवर आणि सर्व बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे एक चांगली संधी मला आपल्या सगळ्यांना भेटण्याची आज मिळालेली आहे. खरं म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये मी मात्र महाराष्ट्र फिरत होतो. लोकांनी सुट्टी दिल्यामुळं महाराज मी आता लोकांमध्ये इथे फिरतोय. लोकांनी सांगितलं का तुम्ही महाराष्ट्र फार फिरले, आता इकडे फिरायचं राहिलं, आता इकडे फिरून घ्या. पण मला आठवतं की महाराज आपण आपल्या बी आश्रमात मी येऊन गेलो आणि विशेषतः आपण सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापन करता आणि ही शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली अशी वारकरी शिक्षण संस्था आहे की वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं, म्हणजे जे शास्त्र आहे वारकरी संप्रदायाला भागवत धर्माला अभिप्रेत असणारं कीर्तन सेवा ही नेमकी कशी असावी, म्हणजे एखादा अभंगाची सोडवणूक करायची असली निरूपणाला घेतल्यानंतर तो कसा सोडवावा याची जी पद्धत आहे पुरंपार आलेली आणि एकदम शास्त्रोक्त ज्याला म्हटलं पाहिजे की जे शुद्ध असतं त्याला शास्त्रोक्त म्हणतात, ती पद्धत या संस्थेमध्ये शिकवली जात असते. आणि महाराज तर तिचे प्राध्यापक म्हणून तिथे काम करतायत. मला सहज महाराजांनी लगेच सांगितलं, मला यापूर्वी आमची भेट झाली होती त्यांच्या आश्रमात, मी काही निमित्तानं गेलो होतो. तिथे विश्वनाथ महाराज थोरात म्हणून जे सुरुवातीला तसे ते माझे ते वीरगावचे, परंतु जोरव्याला आमच्याकडं ते खूप काळ होते आणि शेवट मात्र त्यांनी मला म्हटले, आम्हाला म्हटलं म्हणजे आजोबाला म्हटलं की मला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आता तुम्ही न्या आणि माझं जीवनाचा समारोप मी तिथेच करील. आता त्या पद्धतीनं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विश्वनाथ हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज थोरात हे तिथे होते आणि त्यामुळं आजोबांबरोबर मी तिथे जात असायचं. त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा त्यांचे सगळे विधी हे सगळे करता आजोबांबरोबर मी गेलो होतो. अत्यंत महत्त्वाच्या शिक्षण संस्थेमध्ये महाराज प्राध्यापक म्हणून काम करतात.
त्यांची कीर्तन सेवा म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं केलेली कीर्तन सेवा असते. आता काळाच्या ओघामध्ये अनेक बदल आपण पाहतो, परंतु जे शुद्ध आहे ते टिकवण्याचा प्रयत्न ते असतात. मला या निमित्तानं खूप आनंद याच्याकरता आहे की मी गणेशवाडीला दरवर्षी येतोच. म्हणजे कुठं आलो ना आलो, महाराज कुठं उभे राहिले म्हणजे अशी पद्धत आहे. मी इथे संगमनेर शहरामध्ये एक पद्धत पाडून दिली की जो मानाचा गणपती आमचा आहे सोमेश्वरचा, तो आम्ही सकाळी 7ला मी तिथे जातो आणि 8 वाजता गणपतीची मिरवणूक सुरू होते. गुलाल नसतो, DJ नसतो, वाकडं तिकडं नाचणं नसतं. एक पद्धत म्हणून सुरू केलं आणि एकदम शांततेनं मिरवणूक सुरू करतो. ती मिरवणूक सुरू केली का 9, 9:30ला मी इथं गणेशवाडीला येत असतो. महाराजांची कीर्तन सेवा सुरूच असते. तिथे दर्शन घेऊन मी मग मात्र पुढं जात असतो. ही वर्षानुवर्षाची 25 वर्षाची ही परंपरा मी पाळलेली, महाराजांनी जशी आणि गणेशवाडीच्या मंडळीनं जशी पाळली तशी मी पाळत असतो. आणि म्हणून रौप्य महोत्सव साजरा करता महाराज प्रत्येक वेळेस मला म्हणायचे की आश्रमात तुम्ही आले नाही अजून माझ्या. सगळे मंडळी म्हणायची कार्यकर्ते की आपल्याला आश्रमात आपण गेलोच नाही. पहा योग कसा असतो असा. परमेश्वरानं सांगितलं की आता आश्रमात जायचंय तुम्हाला, जाऊन यावर म्हटले. काही असलं तरी ठीक आहे की वारकरी संप्रदाय आपल्या सर्वांचं एक संस्कृती आहे भागवत धर्माची, वारकरी संप्रदायाची. आणि इतकं महत्त्वाचं असं तिचं तत्त्वज्ञान आहे की जी मानव धर्म सांगते, तिच्यात भेद नाही. माणसं किती श्रीमंत आस, किती गरीब आस, तू मांडीला मांडी लावून बसलं पाहिजे, तो वारकरी संप्रदाय. गरिबांना दर्शन घेतलं तर त्या श्रीमंतांना ताट उभं नाही राहायचं, त्यांना सुद्धा वाकायचं गरिबापुढं. हे सांगणारा वारकरी संप्रदाय. इथं भेदाभेद नाही. आणि संत तुकारामांची 375वी जे आपण साजरे करताय त्यावेळेस वैकुंठ गमन सोहळा, त्यावेळेस त्यांनी म्हटलं भेदाभेद. हे माझं काय मला फार पण एवढंच कळतं की त्यांनी भेद सांगितला नाही. मग तो कोणत्याही प्रकारचा असतो. मग वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ जे असतं असं मी मानतो की जिथं राजकारणात आमचे किती भांडणं असले तरी इथं नीट बसलं पाहिजे एकत्र. किती भांडणं असले तर महाप्रसाद वाढायला खोळ धरायची पाळी आली ना तर दोघांनी एका समोर धरली पाहिजे, हे सांगणारा वारकरी संप्रदाय. बरोबर महाराज. म्हणजे इथं कोणतंही राजकारण नाही, काही नाही, तुमचा भेद नाही, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काही नाही. इथं सगळे समान मानव धर्म मानणारं हे आहे. आणि हेच तत्त्वज्ञान फार महत्त्वाचं आहे. ती परंपरा पुढे नेण्याचं काम हे महाराज अत्यंत सुंदर पद्धतीनं आपल्या या आश्रमामध्ये करतायत. रौप्य 25 वर्षाची अव्याहत वाटचाल आहे. आणि सगळेजण सांगतात की महाराजांनी सगळ्यांना अशा पद्धतीनं शिक्षण दिलेलं आहे, बरोबर घेतलेलं आहे, वारकरी संप्रदायाच्या योग्य मार्गाला लावलेलं आहे, व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सगळ्यांना कुटुंबामध्ये आनंद निर्माण व्हावा याकरता प्रयत्न केला आहे. महाराज तुमचा 25 वर्षाचा रौप्य महोत्सव खऱ्या अर्थानं कारणी लागतो ज्यावेळेस कुटुंब सुखी होतात. आणि ज्यावेळेस कष्ट करतोच आपण, पण त्या कष्टाला, त्या शिक्षणाला अध्यात्माची जोड ज्यावेळेस असते त्यावेळेस माणसाचं जीवन अत्यंत उच्च पातळीला पोहोचत असतं. ते काम तुम्ही करता. महाराज तुमचं सगळ्यांच्या वतीनं ऋण व्यक्त करण्याचा दिवस असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही का या सगळ्या समाजाच्या वतीनं तुमच्या प्रती मी ऋण व्यक्त करतो. हे कार्य अव्याहतपणे पुढं चालत राहावं अशा प्रकारची प्रार्थना या परमेश्वराला या निमित्तानं करतो. महाराजांचे सुद्धा खूप आभार मानतो की आज त्यांचं इथे दर्शन या निमित्तानं झालेलं आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं तुमचं चाललेला सप्ताह आहे. मी गावोगाव फिरत असताना इकडं तिकडे जावं लागतं आणि वेळ पोचायला वेळच नव्हता. तुम्ही 3-4 दिवस वाट पाहिली, पण आज योग चांगला आला आहे. आपल्या सगळ्यांचं दर्शन या निमित्तानं घडलं. मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश आश्रमाच्या वतीनं महाराजांच्या हस्ते साहेबांचा सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बाबजी पुढे सरपंच. आदरणीय व्यासपीठ नेतृत्व आमचे सुदाम महाराज कोकणे या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित राहिले. ज्ञानेश्वर महाराज जाधव माऊली यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे, साहेबांचा सन्मान करण्यासाठी. या लवकर या. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे साहेब.
पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.